जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश. मी प्राध्यापक आंधळे सर आपल्या या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. आज आपण फुलवरा किंवा फुलोरा म्हणजे काय हे बघणार आहोत. बघा, नवरात्रीच्या अश्विन शुद्ध प्रतिपदेला जी घटस्थापना होते, तर तिचं उत्थापन काही ठिकाणी महानवमीला, काही ठिकाणी दसऱ्याला, तर काही ठिकाणी अष्टमीच्या होमानंतर केलं जातं. परंतु या नवरात्र काळामध्ये जसे काही रीतिरिवाज आपल्याला दररोज फॉलो करायचे असतात, ते कुठले कुठले? तर दररोज सकाळी घटाला माळ घालणे, हळद कुंकू अर्पण करणे, धूप दीप पुष्प नैवेद्य दाखवणे, त्या ठिकाणी जगदंबेची आणि घटाची आरती करणे. पण या सर्व विधींच्या सोबतच एक कर्मकांड करावं लागतं, ते म्हणजे फुलोरा बांधणे. आता फुलोरा हा केव्हा बांधला जातो? तर 5व्या माळीला म्हणजेच ललिता पंचमीला बांधला जातो किंवा 7व्या माळीला बांधला जातो. काही काही ठिकाणी अष्टमीच्या होमाच्या दिवशी सुद्धा तो बांधला जातो. नेमका हा फुलोरा कधी बांधावा आणि याच्या मागचं शास्त्र काय आहे, तो कसा असावा, याची सविस्तर माहिती आता आपण बघणार आहोत. बघा, फुलोरा म्हणजे एक प्रकारचा गुच्छा, एक प्रकारचा समूह. हा समूह कशासाठी बांधला जातो? ज्या पद्धतीनुसार तान्हुलं बाळ पाळण्यामध्ये झोपतं आणि त्याच्या डोक्याच्या वरती त्याला करमणूक म्हणून त्या ठिकाणी खुळखुळा किंवा फुलोरा बांधत असत. आता जे सर्वसामान्य घरातील बालक आहे, यांना खुळखुळा माहिती असेल, खेळणा पाळणा माहिती असेल. फुलोरा हा उच्चभ्रू घराण्यांमध्ये बांधला जायचा. अगदी जुन्या काळामध्ये ज्या वेळेला एखाद्या राजाच्या पोटी एखादा राजपुत्र जन्माला यायचा किंवा एखादी राजकन्या जन्माला यायची, तर त्यांना पाळण्यामध्ये झोपवलं जायचं. या पाळण्याला त्या ठिकाणी चांदीची दोरी लावली जायची आणि सोन्याच्या पाळण्यामध्ये बाळकाला झोपवून चांदीच्या दोरीने पाळण्याची नाडी ओढून त्या बाळाच्या डोक्याच्या वरती मोत्याचा फुलवरा लावला जायचा. म्हणजेच काय, तर फुलवरा हे एक प्रकारच्या राजसिकतेचं प्रतीक आहे. यावरून आपल्याला हे लक्षात येतं की फुलोरा बांधण्याच्या मागची जी संकल्पना आहे ती कशातून आली, तर कुठेतरी राजसिक भाव प्रगट व्हावा, त्या ठिकाणी संपत्तीचा भाव प्रगट व्हावा, ऐश्वर्याचा भाव प्रगट व्हावा, ही फुलोऱ्याच्या मागची मूळ संकल्पना आहे. जसं की एक आपली आरती आहे बघा, पहिली आरती मानाची ग माझे माय आरती मानाची. त्यामध्ये आपल्याला एक ओळ आढळते. ती ओळ अशी आहे की मोत्याच्या फुलवरा ग माझे माय मोत्याचा फुलवरा, त्याला हिरवाळ्या लोंबती ग माझे माय हिरवाळ्या लोंबती. आता मोत्याचा फुलवरा म्हणजे जगदंबेच्या घटाच्या वरती मोत्याच्या माळा, मोत्याचा फुलवरा सोडलेला आहे, त्याला हिरवाळ्या लोंबती. हिरवाळ्या म्हणजे काय, तर पाचूचे खडे लावलेले. पाचू नावाचा जो एक चमकदार पदार्थ असतो, ज्याला आपण निम्म कोटीचा हिरा म्हणू शकतो, त्या पाचूचे त्याला घोस लावलेले आहे. अशा प्रकारचं वर्णन आपल्याला त्या पारंपरिक आरतीमध्ये बघायला मिळतं. जगदंबेच्या घटाच्या वरती फुलोरा बांधण्याचे एकूण 3 प्रकार आहेत बरं का. पहिला प्रकार म्हणजे त्या ठिकाणी कडाकणी नावाचा एक पदार्थ बांधला जातो. कडाकणी म्हणजे काय, तर आपण लाटून केलेल्या मैद्याच्या किंवा कणकेच्या कडक पुऱ्या. आता नेमके ह्या कशा तयार करायच्या, तर कणिक घेतात किंवा मैदा घेतात, त्याच्यामध्ये मीठ टाकत नाहीत, त्या अळणी असतात, त्यामध्ये चिमूटभर त्या ठिकाणी हळद टाकली जाते आणि गाईच्या दुधामध्ये भिजवून किंवा शुद्ध पाण्याने भिजवून कडक गोळा तयार केला जातो आणि त्याला लाटून त्याच्यापासून छोट्या छोट्या पुऱ्या बनवल्या जातात. ह्या पुऱ्या तळल्या जातात आणि ह्या पुऱ्यांच्या मध्यभागी वरच्या बाजूला एक छिद्र पाडून त्यामध्ये दोरा ओवून अशा 5-5 पुऱ्यांचा समूह, अशा एकूण 21 किंवा 25 पुऱ्या बनवल्या जातात आणि त्या घटाच्या वरती मंडपीला लटकवल्या जातात. हा झाला एक कडाकणीचा फुलोरा. दुसरा प्रकार आहे बत्ताशाचा फुलोरा. बत्ताशाचा फुलोरा म्हणजे काय, तर जसे मोठे बत्ताशे किंवा पताशे आपण ज्याला म्हणतो, ते विकत आणतात, त्यांना छिद्र पाडून त्यांचा फुलवरा बनवतात किंवा हल्ली काही काही देवस्थानांपाशी आयता फुलवरा सुद्धा बत्ताशांचा विकत मिळतो. आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे वेणी फणीचा फुलवरा. वेणी फणीचा फुलवरा म्हणजे काय, तर आपण कणिक मळतो, त्या कणकेपासूनच ज्या पद्धतीने आपण कडक पुऱ्या तयार केल्या, साटोऱ्या तयार केल्या, त्यासोबतच थोड्याशा वेणीच्या आकाराची एक आकृती तयार करण्यात येते आणि कंगव्याच्या आकाराची एक आकृती तयार करण्यात येते. आता ही कणकेचीच वेणी आणि कणकेचीच फणी म्हणजेच कंगवा यांची प्रतिकृती तयार करून ती सुद्धा त्या फुलवऱ्यामध्ये ओवली जाते. याला वेणी फणीचा फुलवरा असं म्हणतात. आपल्या घरातील प्रथेनुसार आपण आपल्या मनाला जो योग्य वाटेल तो फुलवरा त्या ठिकाणी बांधणं योग्य ठरतो.
आता हा फुलोरा जे पहिल्यांदाच घटस्थापना करत असतील, ज्यांनी या आधी कधीही घटस्थापना केलेली नाही आणि त्यांच्या घराण्यामध्ये फुलोऱ्याची प्रथा सुद्धा त्यांना माहिती नाही, अशांनी मग त्या ठिकाणी कडाकणीचा फुलोरा बांधणं अतिशय योग्य ठरतो. कडाकणी म्हणजे काय, तर कणकेपासून किंवा मैदेपासून बनवलेल्या कडक पुऱ्या आणि त्यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार वेणी फणी सुद्धा ॲड करू शकतो. वेणी फणी कशी तयार करावी हे यूट्यूब चॅनलवरती ज्या पाककृतीचे चॅनल आहे, अशा अनेक पाककृतींच्या चॅनलमध्ये वेणी फणीची रेसिपी दाखवलेली आहे. आपण तिथे ती कृती बघू शकतो. अगदी सोपं असतं. 2 अशा लंब्या वळवट्या तयार केल्या जातात. त्या वळवट्यांना एकमेकांमध्ये गुंफून स्त्रीच्या वेणीसारखा आकार तयार करण्यात येतो. पण ते आपण त्या चॅनलवरती बघू शकता. दुसरा विषय येऊन जातो, की हा फुलोरा नेमका कितव्या माळेला बांधावा? तर बघा, ललिता पंचमीला हा फुलोरा बांधण्याचा मान असतो. ललिता पंचमी म्हणजे काय, तर 5वी माळ. ज्या भक्तांचं कुलदैवत हे तुळजापूरची श्री भवानी माता आहे आणि माहूरगडची श्री रेणुका माता आहे, कोल्हापूरची महालक्ष्मी आहे, असे भक्त सहसा 5व्या माळेला म्हणजे ललिता पंचमीला फुलोरा बांधतात. काही जण 7व्या माळेला सुद्धा बांधतात. आमच्या जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राज्याची पूर्वपाड परंपरा गुरुकुळाची अशी आहे, की आम्ही 7व्या माळेला फुलोरा बांधतो. ज्या वेळेला मी गुरुदीक्षा घेतलेली नव्हती तेव्हा आमचा फुलोरा 5व्या माळेला असायचा, परंतु माझे शाक्त पंथाचे पूज्य गुरु परशुराम नाना अंभोरे यांच्याकडून मी शाक्त पंथाची दीक्षा घेऊन ज्या वेळेला साज घेतला, त्यावेळेला मग मला त्या ठिकाणी तांब्याचा कळस मांडावा लागला, पितळेचा कळस मांडावा लागला, त्यावर नारळ मांडावं लागलं आणि 5व्या माळेचा फुलोरा मी बंद करून माझ्या गुरुच्या आज्ञेप्रमाणे तो 7व्या माळेला सुरू केला. तर तुम्ही 5व्या माळेला बांधा, 7व्या माळेला बांधा. तुमच्या घरची प्रथा असेल तर अष्टमीच्या दिवशी सुद्धा बांधू शकता, त्याला काहीही हरकत नाही. हा फुलोरा नवरात्राचं उत्थापन झाल्यानंतर म्हणजे नवरात्राचे घट विसर्जित झाल्यानंतर काढायचा असतो आणि काढून तो आपण घरामध्ये खाऊ शकतो किंवा तो आपण गाईला सुद्धा देऊ शकतो. हे आपल्या मनावरती अवलंबून असतं. आता या ठिकाणी ही सर्व सांगितली मी वरची बाह्य देहाची बाजू. आता मी याच्या आतील एक सूक्ष्मशास्त्र सांगतो. हे सूक्ष्मशास्त्र जे आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. जे ध्यानी आहे, ज्ञानी आहे, तपस्या करतात किंवा ज्यांना सूक्ष्म जगतातील गोष्टी ध्यानाद्वारे कळतात, अशांना माझा विषय लवकर समजेल. तो विषय असा की ज्या वेळेला आपण बत्ताशे असेल किंवा कडाकणी असेल यांचा फुलोरा बांधतो, त्यावेळेला देवीचे जे काही गण असतात, हे देवीचे गण त्या फुलोऱ्यावरती बसून त्या फुलोऱ्यामधून स्वतः अन्नाचा गंध घेतात. म्हणजे काय बघा, नवरात्राच्या 9 दिवसापर्यंत ज्या सप्तमातृका असतात, ज्यामध्ये ब्राह्मी, वैष्णवी, वाराही, नारसिंही इत्यादी मातृका येतात, अष्टभैरव असतात, त्यासोबतच काही त्या ठिकाणी सप्तयोगिनी असतात, ज्याला आपण जलदेवता सुद्धा म्हणू शकतो. अशा पद्धतीनुसार निम्म कोटीतील कनिष्ठ दैवत जे जगदंबेच्या सेवेमध्ये रत असतात, असे सर्व जगदंबेच्या घटाच्या अवतीभोवती बसलेले असतात. आता हे ज्या वेळेला बसलेले असतात त्यावेळेला त्यांच्या करमणुकीसाठी आणि त्यांना त्या ठिकाणी अन्नाची तृप्ती मिळावी या कारणासाठी 5व्या किंवा 7व्या माळेला हा फुलोरा बांधला जातो. या फुलोऱ्याच्या गंधामधून हे कनिष्ठ दैवत तृप्त होतात, असा त्यामागचा उदात्त असा सूक्ष्मातील संदेश आहे. तर मग सूक्ष्म जगतातील आपण अभ्यास जाणला. बाह्य जगतामध्ये आपण फुलोरा का बांधतो, ते राजसिकतेचं प्रतीक आहे हे सुद्धा आपण पाहिलं. त्यामुळे आपण फुलोरा नक्कीच बांधावा. तर ही फुलोऱ्याची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी मी आशा व्यक्त करतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अष्टमी आणि महानवमीच्या होमाबद्दल माहिती घेणार आहोत. त्यासोबतच मी अजाबळी म्हणजे दैत्यबळी, मग तो कसा असावा, दैत्यबळी देणं गरजेचं आहे का, त्याची पद्धत कुठली, यावर सुद्धा भाष्य करणार आहे. तर ह्या व्हिडिओंना नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माहिती आवडली असल्यास कमेंटद्वारे नक्की कळवा. सर्वांचं कल्याण असो. जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश.